मूळ मुद्दा असा आहे की पोटनिवडणुका या कधीही फारशा चर्चेला जात नाहीत. उदाहरण मी तुम्हाला देतो की फेब्रुवारी 2015 मध्ये आपल्याकडे गोविंद राठोड मुखेडमधनं उभे होते भारतीय जनता पक्षाचे. ते निवडून आले होते आणि त्यांचं निधन झालं. त्यांचं निधन झाल्यानंतर तिथे त्यांचे चिरंजीव तुषार राठोड तिकडे उभे राहिले, त्याचे निवडून आले. त्याची बातमी सुद्धा आपल्याकडे सिंगल कॉलम सर्वत्र छोटी आली होती. 2015 मध्ये मला वाटतं आर आबा पाटील यांचं एनसीपीचे नेते, एकेकाळी गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या. त्याची बातमी आपल्याकडे फार छोटीशी आली होती. जरा मोठी बातमी कधी येते त्याची एक उदाहरण मला आठवतं, ते म्हणजे 2021 साली भारत भालके हे एनसीपीचे नेते, त्यांचं निधन झालं आणि तिथे निवडणूक झाली आणि ती जागा समाधान आवताडे भारतीय जनता पक्षाचे यांनी खेचून आणली आणि ती एनसीपी कडून भाजपकडे गेली म्हणून ती बातमी झाली होती. आणि त्याचा वचपा एक प्रकारे 2023 साली पुण्यामध्ये मुक्ता टिळक कसबा पेठ च्या विद्यमान आमदार ज्या होत्या त्यांचं निधन झालं आणि तिकडे निवडणूक झाली आणि तिथे इंडियन नॅशनल काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडून आले, ते त्यावेळेला झाली.